श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव आणि उपवासांना खूप महत्त्व आहे। आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते। प्रत्येक गुरुवारी महिला मनोभावे व्रत करून देवी लक्ष्मीची पूजा करतात। ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्ती होते, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते। भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना हा अत्यंत प्रिय आहे। महालक्ष्मीची संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी म्हणून तिची पूजा केली जाते। जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते आणि सोबतच गरिबीची सावली ही देखील त्या कुटुंबावर पडत नाही। आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मनोभावे महालक्ष्मीचे व्रत करून पूजा केली जाते। उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या दिवशी देखील आपल्याला व्रत करून महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत, कारण या दिवशी देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे ते मिळणार आहे। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा अतिशय प्रभावी उपाय बघणार आहोत। यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4च गुरुवार आलेले आहेत आणि उद्या तिसरा गुरुवार आहे। तर उद्याच्या गुरुवारी जर तुमची काही अडचण असेल आणि तुम्हाला हा उपाय करता नाही आला तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 4थ्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल। आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास नाही केला तरीही चालेल आणि जर तुम्ही हे व्रत करत नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा उपाय आहे तांदळाचा। हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। हा उपाय तुम्हाला उद्या आलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी नक्की करायचा आहे। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल। देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी वास करेल। घरामध्ये धन, धान्य, सुख, समृद्धी, पैसा याची कधीही कमी पडणार नाही। तसंच हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल। पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर्य, पैसा कधीही कमी पडणार नाही। येणारं वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा देईल। तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसं तर तुम्ही हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता। आता उद्या तिसरा गुरुवार आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल। जर तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करण्यासाठी नाही जमलं तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही हा उपाय नक्की करा। आता मी जो तुम्हाला हा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही तसं दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता। आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतरनं घराची स्वच्छता करून घ्यायची, म्हणजेच आपल्याला घरामध्ये झाडू मारायचा आहे। झाडू मारत असताना तो किचनपासून झाडू मारत आणायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आणायचा आहे आणि त्यानंतर हा कचरा भरून आपल्याला घराबाहेर नेऊन फेकायचा आहे। त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। हळद घालून जर तुम्ही गुरुवारी स्नान केलं तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी, समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात। हळद घालून स्नान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं। म्हणूनच चिमूटभर हळद घालून आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांनी उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकूनच आंघोळ करावी। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी असं केल्याने कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि तसंच तुमच्या पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती देखील व्हायलाच लागते। त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा जी आहे ती करायची आहे। आता जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत नसाल तरी देखील तुम्हाला देवी लक्ष्मीची पूजा तुमच्या घरामध्ये अवश्य करायची आहे। या दिवशी घरामध्ये पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते। देवी लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते। या दिवशी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते।
म्हणून उपवास किंवा व्रत केलं नाही तरी चालेल, पण पूजा जी आहे ती आपल्याला घरामध्ये आवर्जून करायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे, म्हणजेच देवघरामध्ये आपल्याला लावायचा आहे. देवी लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटोसमोर, किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करा. त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तिला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा. धूप दीप अगरबत्ती लावून मनोभावे अशी तुम्हाला पूजा करायची आहे. आता तुम्ही हे व्रत करत असाल तर त्याची पूजा मांडणी तुम्हाला करून घ्यायची आहे. सकाळी करत असाल तर सकाळच्या वेळेमध्ये तुमची पूजा मांडणी करून तुम्हाला ठेवायची आहे, आणि संध्याकाळी तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तरी देखील हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका, कारण त्या वेळेमध्ये आपण कोणतेही उपाय करत नाही. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं विधिवत पूजन केल्यानंतर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल. तर आता तुम्ही हे व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये उपाय करतो ना, तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचा, सेवेचा आपल्याला लाभ होतो. त्याचं फळ जे आहे ते प्राप्त होत असतं. जर तुमच्या कुटुंबामध्ये खूप अडचणी आहेत, खूप त्रास आहेत, केलेलं काम जे आहे ते पूर्ण होत नाही, किंवा जे काम आपण सुरू करतो त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत, प्रगती होत नाही, किंवा नवरा बायकोची सतत भांडणं होत राहतात, घरातील मुलं ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत, हट्टीपणा करतात, अशा खूप साऱ्या समस्या अनेक घरांमध्ये असतात. तसेच घरामध्ये बरकत राहत नाही, पतीची प्रगती होत नाही, ज्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, तसेच काही जणांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही. कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना हे जे संतान प्राप्तीचे योग जे आहेत ते जुळून येत नाहीत. काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं, ते कर्ज काही केल्या फिटत नाही. घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही, घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला जाणवत नाही, घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला जाणवत असतं, अस्वस्थ वाटतं, आपल्यालाच आपल्या घरामध्ये थांबू वाटत नाही असंही कधी होतं. तसंच घरामध्ये वादविवाद, कटकटी, भांडणं होत राहतात आणि अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये घडत असतात. म्हणूनच ह्या ज्या सर्व समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी, घरातील नकारात्मकता, इडापिडा, जी काही बाहेरची बाधा आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा जी आहे ती केलीच गेली पाहिजे. पण आता हे व्रत नाही केलं तरी विधिवत तुम्ही महालक्ष्मीच्या फोटोचं किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीचं पूजन करायचं. महालक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. आता तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर ते पहा. 2 उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या 2पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता, किंवा तुम्ही 2ही उपाय उद्याच्या दिवशी केले तर उत्तमच आहे. तर आता पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ घेत असताना चांगले पाहून घ्यायचे, कुठे तुटलेले फुटलेले नसावेत. अखंड असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. आता या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे, थोडं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे तांदूळ आहेत तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे. आणि यानंतर हे वाटीभर तांदूळ तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुम्हाला चिमण्यांना खायला टाकायचे आहेत, किंवा बाल्कनी असेल तर त्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही चिमण्यांसाठी हे तांदूळ जे आहेत ते खायला ठेवू शकता. किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला हे जे तांदूळ आहेत आपण पिवळे केलेले ते खायला ठेवायचे आहेत. गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर साक्षात महालक्ष्मी ही प्रसन्न होते, तसंच आपल्याकडून एक अन्नदान देखील होत असते, ज्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो. बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तर अवश्य असा हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येईल. पण बघा, सायंकाळच्या वेळी पक्षी जे आहेत ते आपल्या घरट्यात निघून जातात, त्यामुळे शक्यतोवर सायंकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे, या दिवशी आपल्या घरामध्ये महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी केली जाते. जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तर तिथे आपण रांगोळीसुद्धा काढत असतो.
कारण रांगोळी जी आहे ते शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे। तर आपण दरवेळेस काय करतो, रांगोळीची जी पावडर असते पांढऱ्या रंगाची त्याने आपण रांगोळी काढतो, त्यामध्ये कलर वगैरे भरतो। तर असं न करता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी आपल्याला तांदळाने रांगोळी काढायची आहे। यासाठी तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळाने रांगोळी काढायची। मग आता तांदळाने रांगोळी काय काढावी, तर तुम्ही स्वस्तिक काढू शकता, कमळ काढू शकता। या तांदळाने काढलेल्या कमळामध्ये किंवा स्वस्तिकमध्ये तुम्ही हळदी कुंकू भरू शकता किंवा रंग भरू शकता। शुभचिन्ह जेव्हा तुम्ही तांदळाने काढता आणि त्या तांदळावरती तुम्ही हळदी कुंकू अर्पण करता, तेव्हा तांदूळ जे आहेत ते देवी लक्ष्मीचं आसन आहेत असं मानलं जातं। आणि तांदूळ हा असं धान्य आहे जे अतिशय पवित्र मानलं जातं। कोणतीही पूजा करतो तेव्हा आपण त्या पूजेमध्ये तांदूळ हा अवश्य वापरतो। तांदूळाशिवाय पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही। आणि या दिवशी घरामध्ये तांदळाची रांगोळी काढल्याने साक्षात महालक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्वरूपामध्ये वास करत असते। आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहात, तर दुसऱ्या दिवशी तांदूळ तुम्हाला काय करायचे आहेत। आता सकाळी तुम्ही जर हे पूजा मांडणी केली तर पूजा मांडणी समोर ठेवलेली रांगोळी जी आहे ती आपण दिवसभर आणि रात्रभर तशीच ठेवणार आहोत। संध्याकाळी जर तुम्ही पूजा मांडणी केली आणि तांदळाने रांगोळी काढली तर ती तुम्हाला रात्रभर ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाली तर आपल्याला देवपूजेच्या आधी काय करायचं आहे की आपल्या महालक्ष्मी गुरुवारची आपण उत्तर पूजा करतो त्याआधी हे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुमच्या घरासमोर येणाऱ्या पक्ष्यांना किंवा गाईला तुम्ही खाऊ घालायचे आहेत। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता। बघा, अतिशय प्रभावी उपाय आहे। या उपायाचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात। आणि त्याचबरोबर बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। तुळस जी आहे ती महालक्ष्मीचंच एक स्वरूप आहे, त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीसमोर एक उपाय करायचा आहे। तर तुळशीचं विशेष पूजन करण्यासाठी एक ताट घ्यायचं, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, चिमूटभर पांढरे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे तुळशीला अर्पण करायचं आहे। यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होतं। हा उपाय तुम्ही उद्या गुरुवारच्या दिवशी अवश्य करा आणि हा उपाय जो आहे तो सायंकाळच्या आधी करण्याचा प्रयत्न करा। बघा, खूप धावपळ असते, गडबड असते, पण तुळशीला ह्या वस्तू तुम्ही आवर्जून अर्पण करा। उपवास नाही केला तरी तुम्ही या केलेल्या सेवेने भगवान विष्णूसह देवी लक्ष्मी प्रसन्न होते। आणि मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीला ह्या वस्तू अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि घराची उत्तरोत्तर प्रगती व्हायला लागते। महालक्ष्मीच्या कृपेने धनधान्य, सुख, समृद्धी कशाचीही कमतरता आपल्या घरामध्ये राहत नाही। त्याचबरोबर बघा, उद्या मार्गशीर्ष गुरुवारी काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायला हव्यात। तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील गुरुवारच्या दिवशी केस जे आहेत ते धुवायचे नाहीत। पण जर तुमचा 5वा दिवस आलेला असेल आणि तुम्हाला केस धुण्याची वेळ आलीच तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, ते केसांना लावायचं आणि त्यानंतर तुम्ही केस धुवू शकता। यामुळे तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाही। कारण बघा, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच काय, कोणत्याही गुरुवारी महिलांनी केस धुवू नयेत, कारण गुरुवारचा संबंध हा बृहस्पतीशी असतो आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट परिणाम आपल्या पतीच्या मुलांच्या प्रगतीवरती होत असतो। त्यामुळे ही काळजी विशेष करून महिलांनी घ्यायची आहे। स्त्रिया तसंच मुलींनी देखील केस उद्याच्या दिवशी धुवायचे नाहीत, पण काही आकस्मिक अडचण असेल तर अशा वेळेस तुम्ही कच्चं दूध लावून केस धुवू शकता। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण घराची स्वच्छता उद्याच्या दिवशी जास्त करत नाही। आता जिथे आपण पूजेची मांडणी करणार आहोत तिथे थोडं गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे। उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी घरामध्ये असलेली फरशी पुसू नये। बघा, फरशी पुसल्यामुळे देखील आपल्या घरातील बरकत कमी होते। जी काही फरशी किंवा घराची साफसफाई आहे, डस्टिंग आहे, ती तुम्हाला आदल्या दिवशीच करून घ्यायची असते। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आपण करतो, पण हे जी घरामध्ये असलेली धूळ आहे ती आपण घराबाहेर नेऊन फेकू नये असं म्हणतात, कारण ती आपल्या घरातील लक्ष्मीच असते आणि गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीला बाहेर आपण काढत नाही। म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आणि महालक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणी तुम्ही केलेली असेल तर तुम्ही नक्कीच गोसेवा देखील करा। जे तुम्ही ताट देवी लक्ष्मीसाठी तयार करणार आहात तर ते ताट तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। असं केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान विष्णू प्रसन्न होतात। श्रीकृष्णांना गाय अत्यंत प्रिय आहे आणि मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो। भगवान श्रीकृष्णांना गाय ही प्रिय असल्याने उद्याच्या दिवशी जर तुम्ही गाईला काही खाऊ घातलं, मग ते चारा असेल किंवा तुम्ही
साधा गूळ आणि चणा डाळ जरी खाऊ घातली मनोभावे तर नक्कीच तुमच्यावरती भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा राहील आणि ह्या ज्या सर्व अडीअडचणी आहेत, पितृदोष आहेत, वास्तुदोष आहेत, ते देखील दूर होण्यासाठी मदत होते. छोटे छोटे साधे उपाय असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपण म्हणतो की घरामध्ये सुख, शांती, समाधान नाही. बघा, खूप काही व्रत किंवा सेवा केल्यानेच देव प्रसन्न होतो असं नाही. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपवास नाही केला तरी मुक्या प्राण्यांची सेवा केली, तसंच तुम्ही गरिबांना दान धर्म केला तरी देखील महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व अडीअडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होतं आणि आयुष्य सोन्यासारखं व्हायला लागतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही उद्या व्रत उपवास नाही केला तरी हे जे उपाय मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते आवर्जून करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.